पॅरामिलिटरी यांनी प्रसंगी प्राणाची आहुती देऊन या आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं, अशा सर्वांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. भारत देश हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. 2024 मध्ये जी जनरल इलेक्शनची प्रक्रिया पार पडली ही जगातली सर्वात मोठी अशी लोकशाही प्रक्रिया होती. एक स्थिर लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपल्या देशाला जगभरामध्ये ओळखलं जातं. संविधानातील जी विविध मार्गदर्शक तत्वे आहेत, जी आपल्या प्रिॲम्बल मध्ये नमूद केलेली आहेत, ती सर्व तत्व या गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये वृद्धिंगत झालेली आहे. याचा आपल्या सर्व भारतवासियांना सार्थ अभिमान असला पाहिजे. जात, धर्म, पंथ, भाषा, रूढी, परंपरा याविषयीची विविधता असून देखील आपल्या सर्व समावेशक अशा संविधानामुळे आपण एक राष्ट्र म्हणून मजबूत झालेलो आहोत. स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, इकॉनॉमी, स्पेस, संरक्षण अशा सर्व क्षेत्रात भरीव अशी प्रगती केलेली असून आज जगामध्ये 5व्या क्रमांकाची आर्थिक अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. आणि आपण वेगाने $5 ट्रिलियन इकॉनॉमी किंवा जगातली 3ऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.